सगळ्यांना हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे 19 फेब्रुवारी, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, धैर्य आणि न्यायाचे प्रतीक, रयतेचे खरे राज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. यांचा पराक्रम म्हणजे प्रेरणा आणि त्यांचा स्वाभिमान म्हणजे शक्ती आणि त्यांचे स्वराज्य स्वप्न म्हणजे आजचा आपला अभिमान. आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराज आज यांचा शिवजन्मोत्सव. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आजचा दिवस म्हणजे अभिमानाचा दिवस. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या महान योद्ध्याला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. रयतेचा राजा, पराक्रमाचा पर्वत, स्वाभिमानाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी शिकवलं भीती नाही, अन्याय नाही. चला तर मग आपणही ठरवूया धर्म, संस्कृती आणि स्वाभिमान जपूया. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे. आता आपण बघणार आहे ज्या मुलींचे विवाह जमत नाही, विवाहामध्ये खूप अडथळे येतात, अडचणी येतात, त्यावर आपण काही सेवा आणि काही उपाय भाग 1 व्हिडिओमध्ये बघितले. आता त्याचंच पुढचे भाग 2 यामध्ये सुद्धा बघणार आहे. आपल्या चॅनलवर भाग 1 हा आपण अपलोड केलेला आहे. त्यामध्ये हनुमंतरायांची सेवा, त्याच्यावर उपाय, मुलींचे लग्न का जमत नाही, त्यावर खूप अडचणी येतात, तर त्यासाठी सेवा आणि उपाय दिलेले आहे. त्याचाच हा एकच व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर आपण 2 भागामध्ये तो केलेला आहे. तर बघा, तुम्हाला विवाहात नेमकी कोणती अडचण येते आणि त्यावर काय सेवा करायची आहे या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तो पण तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. तसंच आजही त्याच संदर्भात माहिती आहे, तर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. तर चला तर आपण ही माहिती जाणून घेऊया. उपाय किती दिवस करायचे, सेवा काय करायच्या, त्याचा आपल्याला किती दिवस केला तर फायदा होतो. पण हे बघा, उपाय हे श्रद्धेने करायचे असतात, विश्वासाने करायचे असतात, मनापासून करायचे असतात, तरच या सेवेचं आपल्याला फळ मिळतं. बघा, विवाह जमत नाही म्हणजे यामागे फक्त नशीबच कारणीभूत आहे का, तर तसं नाही. फक्त नशीबच कारणीभूत नसतं, तर एक आध्यात्मिक कारणही असू शकतं. आणि त्यासाठी हनुमंतरायांचा खूप छान उपाय आहे. इतरही छान छान उपाय मी तुम्हाला सांगते, ते तुम्ही श्रद्धेने नक्की करून बघा. तुम्हाला हा 100% रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच. विवाह न जमण्याचे म्हणजे त्यात भरपूर सारे अडथळे असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. कोणाचा पितृदोष असतो किंवा कोणाचे कुंडलीचा विषय असतो, कोणाचं काय, कोणाचे ग्रहमान खराब असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर बघा, ज्या मुलींच्या विवाहामध्ये खूप जास्त अडथळे येतात, स्थळं येतात पण फिक्स होत नाही, अशांसाठी आपण उपाय बघणार आहे. बघा, आता आपण ह्या पण व्हिडिओमध्ये काही सेवा आणि उपाय बघणार आहे. तर 2 तोंडी जी हळकुंड असतं, म्हणजे आपली हळद असती, तिला 2 तोंड असतात. त्या 2 तोंडाची हळद घ्यायची, हळकुंड घ्यायचं त्या 2 तोंडाचं. आणि हळकुंड घेतल्यानंतर ते लाल धागा, आपला जो मौली धागा म्हणतो ना आपण, तो लाल धागा घ्यायचा किंवा मग लोकर घ्यायची आणि त्याला मधोमध गाठ मारायची. फक्त गाठ मारताना आपण ओम मार्तंड भैरवाय नमः, ओम म्हाळसा कांताय नमः हा मंत्र म्हणत म्हणत ती गाठ मारायची आणि 11 वेळा 11 गाठी मारायच्या. त्या जो हळकुंड आहे त्या हळकुंडाला फक्त हळद घेताना तुम्ही 2 तोंडी हळकुंड घ्यायची आहे. आणि त्यानंतर जवळचं, तुमच्या जवळ जर आजूबाजूला खंडोबा मंदिर असेल तर त्या खंडोबा मंदिरात जाऊन हळकुंड, भंडारा आणि 2 बाशिंग हे तिथं त्यांना अर्पण करायचं, म्हणजे वाहायचं. आणि तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे तर ती तुम्ही आपल्या खंडोबा महाराजांना सांगायची आहे. तर ही सेवा तुम्ही उपाय नक्की करून बघा, तुम्हाला फायदा नक्की होणार. आणि तुम्हाला अडचणी या लग्न जमण्याच्या किती वर्षापासून येतात ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हे जेव्हा तुम्ही करणार ना, तुम्हाला नक्कीच त्याचा 100% काय 110% तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. कारण ह्या ज्या सेवा आहे हे स्वतः गुरुमाऊली सांगत असतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी कोणी ह्या सेवा केलेल्या आहे, ज्यांनी हे उपाय श्रद्धेने, भक्तीने केले आहे, त्याचा त्यांना खूप जास्त प्रमाणात फायदा झालेला आहे. बघा, सेवा करायला आपल्याला एकही रुपया खर्च नाही, तुम्हाला कुठं पैसा खर्च करायचा नाही, कोणाला कुंडली बघायला द्यायची नाही किंवा त्यासाठी एका प्रश्नाचे 51, 101 असे रुपये ठरलेले राहतात. आपल्याला तसं काही करायचं नाही. आणि तुम्ही कधी पण दिंडोरी प्रणित केंद्रात आल्या किंवा गुरुपीठावर जरी आले ना, तुम्हाला हे सगळं मार्गदर्शन जे आहे ना ते मोफतच मिळणार आहे.
फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे सेवा करण्यासाठी आणि ती सेवा जी आहे ती श्रद्धेने करायची आहे. तर हे बघा काय हळकुंड कितीला भेटेल तुम्हाला? मग 5 रुपयाला किंवा 10 रुपयाला जास्तीत जास्त हळकुंड भेटेल. आता मौली धागा तर आपल्या घरात असतोच, लोकरचा धागा नसला तर तो तुम्ही घेऊन या. पण तेवढंच करायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणून म्हणत म्हणत 11 गाठी मारायच्या आणि तो जो मंत्र आहे तो 11 वेळा म्हणायचा. सोपं आहे. आणि त्यानंतर खंडोबाच्या मंदिरात जाऊन हळकुंड भंडारा घ्यायचा, 2 बाशिंग घ्यायची खंडोबाच्या मंदिरात, त्यांना व्हायची आणि त्यांच्या पुढं तुमची इच्छित मनोकामना जी आहे ती सांगायची. एवढा साधा सोपा उपाय, पण रिझल्ट हे तुम्हाला 100% मिळणार. तर तुम्ही तो नक्की उपाय करा आणि तुम्हाला जर फायदा झाला तरी मला कमेंट करा, नाही झाला तरी पण मला कमेंट करा. तर बघा मी तुम्हाला पहिला उपाय सांगितला, आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं, मोगऱ्याच्या फुलांच्या 2 मंडोळ्या करायच्या आणि महादेवाच्या मंदिरात त्या पिंडीवर वाहून यायच्या आणि तुमच्या लग्नासाठी जी काही तुमची इच्छित मनोकामना आहे ती तुम्ही महादेवांना सांगायची आहे. दोन्ही पण उपाय खूप साधे सोपे आहेत. तुम्ही ते नक्की करून बघा. फायदा तुम्हाला होणारच, हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगते. तसंच बघा, मध, दूध, साखर, बेलाच्या पानांचा रस याने 11 प्रदोष आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याचा अभिषेक करायचा आहे. हा सुद्धा खूप म्हणजे अनुभव घेतलेल्यांनी हे उपाय केले ते मी तुम्हाला सांगते. माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोहोचवते. तर तुम्ही ना हे 11 प्रदोष पण करू शकता. पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करू शकता. मी जे सांगितलं का 2 मंडोळ्यांचा तुम्हाला गजरा करून महादेवाच्या पिंडीवर व्हायचा आहे आणि तुम्हाला जर 11 प्रदोष करायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकता. मग 11 प्रदोष कसे करायचे, तर मध, दूध, साखर, बेलाच्या पानांचा रस हे एकत्र करायचा आणि ते 11 प्रदोष म्हणजे अभिषेक करायचा आपल्या महादेवाच्या पिंडीवर. तिथं पण तुमची ती इच्छित जी मनोकामना आहे ती तुम्ही सांगू शकता महादेवांना. तर खूप सोपे, साधे, बिना खर्चाचे उपाय आहे. तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेअर नसेल करायचा तर तुम्ही ओरली तरी कोणाला सांगा, जेणेकरून जो काही अडचणीत असेल, ज्याला काही अडथळे येत असतील त्याचा फायदा नक्कीच होईल. तुम्हाला आजची माहिती, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जास्तीत जास्त मला कमेंट करून कळवा, कारण माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट नसतातच. तर तुम्हाला कमेंटमध्ये काही नाही लिहायचं तर श्री स्वामी समर्थ तरी एवढं तरी तुम्ही कमेंट करून लिहा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला माहिती जी आहे ना ती संपूर्ण माहिती भेटेल. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय, जय शंभूराजे.